ज्ञानाचा दीप उजळू दे, अन्याय अंधार दूर होऊ दे, बाबासाहेबांच्या शिकवणीतून नव्या युगाची पहाट उगवू दे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. समाजातील जातीभेदाचं उच्चाटन करून त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला. तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून समानतेचा मंत्र देणारा दीपस्तंभ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरिबी, निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारण असल्यानं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिलेला आहे. 5000 वर्षांपासून अमानुष लाचारीचे जीवन जगणाऱ्या जनमानसामध्ये आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणाऱ्या महामानवाला झी 24 तासचा सलाम. आणि आता आपण थेट चैत्यभूमीवर जाणार आहोत. चैत्यभूमीवरून आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सीमा, तुम्ही सकाळपासूनच तिथे आहात. मोठी तिथे तयारी करण्यात आलेली आहे. राज्यभरामधून अनेक भीम अनुयायी या ठिकाणी येतील. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी येणार आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. कधीपर्यंत या ठिकाणी ते पोहोचू शकतील? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी फक्त मुंबईतूनच नाही, राज्यातूनच नाही तर देशभरातून त्यांचे अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यासाठी जय्यत अशी तयारी करण्यात येते, जेणेकरून इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक अनुयायीला कोणतीही समस्या किंवा त्यांना कोणत्याही समस्येला तोंड ते देणार नाही याची संपूर्ण काळजी जी आहे ती BMCकडनं घेतली जाते. यावर्षी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. आणि जसं तू म्हणालीस की राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक शासकीय कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सोबतच मुंबईच्या महापौर रितू तावडे हे सगळे जे आहेत या ठिकाणी येतील आणि आधी बाबासाहेबांना अभिवादन करतील आणि त्यानंतर या ठिकाणी 9:30च्या दरम्यान जो आहे शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सोबतच आकर्षक अशी फुलांची सजावट या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आल्याचं आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं अनुयायी चैत्यभूमीवरती येत असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात आणि या संपूर्ण परिसरामध्ये या आजच्या दिवशी प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. लांबच लांब रांगा अनुयायींच्या या ठिकाणी लागतात. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तसुद्धा कडेकोट करण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. मोठ्या प्रमाणात VIPंची मुवमेंट आजच्या दिवसाला असते. राज्यपालांसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री या ठिकाणी येत असतात. सोबतच इतर विविध पक्षाचे जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात. सुप्रिया सुळे असतील, वर्षा गायकवाड, ज्योती गायकवाड आणि इतर जे नेते आहेत ते चैत्यभूमीवरती येतात. खरं तर आपण ही दृश्य सध्या चैत्यभूमीवरची पाहतोय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. 9:30च्या दरम्यान शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होईल. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भाषणं सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये पार पडतील. नक्कीच सीमा, तर या संपूर्ण कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणार असेल. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.